आश्वासनांचा खेळ पण कारवाई शून्य. अंबडमध्ये एका दिव्यांग नागरिकाला न्यायासाठी करावे लागले आमरण उपोषण. प्रशासनावर गंभीर आरोप. नमस्कार, आपण पाहत आहात लोकआत्मा न्यूज. जालना जिल्ह्यातील अंबड शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. अंबड शहरातील पित्तीनगर परिसरात सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामाविरोधात न्याय मिळावा या मागणीसाठी अर्जदार जगन्नाथ ढेरे यांनी आज 23 मार्च 2026 रोजी दुपारी 12:30 अंबड नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार ढेरे यांनी याआधीही तहसील कार्यालय अंबड येथे उपोषण केले होते. त्यावेळी प्रशासनाने लेखी आश्वासन देत उपोषण मागे घ्यायला भाग पाडले. मात्र त्यानंतरही प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झाली नाही. दरम्यान आज अंबड नगर परिषदेकडून एक लेखी पत्र देण्यात आले आहे. या पत्रात संबंधित जागा ही महाराष्ट्र शासनाच्या मालकीची असल्याचे सांगून जबाबदारी इतर विभागांवर ढकलण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. तसेच प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे कारण पुढे करत प्रशासनाने कारवाई टाळल्याचा आरोपही होत आहे. ढेरे यांचा आरोप आहे की प्रशासन केवळ कागदोपत्री उत्तर देत आहे, पण प्रत्यक्षात अनधिकृत बांधकाम सुरूच आहे. अधिकारी जबाबदारी घेण्यास तयार नाहीत. विशेष म्हणजे ढेरे हे दिव्यांग असूनही त्यांच्या तक्रारीकडे प्रशासनाने कोणतीही संवेदनशीलता दाखवलेली नाही. त्यामुळे एका अपंग नागरिकाला न्यायासाठी आमरण उपोषण करावे लागत आहे. ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे अंबड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मनोज उकिरडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. यामुळे प्रशासन लोकांपासून दूर जात आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या अंबड शहरात या प्रकरणामुळे वातावरण तापले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून ठोस कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही होती अंबडमधील महत्त्वाची बातमी. अशाच सत्य आणि निर्भीड बातम्यांसाठी लोकआत्मा न्यूजला सबस्क्राईब करा. नमस्कार, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत. मी तरंग कांबळे आणि मी सध्या पालिकापाशी आहे आणि माझ्यासोबत बघू शकता ढेरे नावाचे समाजसेवक आहेत. हे समाजसेवक यांचा विषय असा आहे की अंबड शहरामधील पित्तीनगरच्या रस्त्यावरील जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण तात्काळ हटावे या संदर्भात ते समाजसेवक जे बंधू आहेत ते उपोषणाला बसले आहेत. या गेल्या अनेक महिन्यापासून यांची मागणी या संदर्भात यांनी या अगोदर देखील नगर परिषद अंबड यांच्या संदर्भात तहसील कार्यालय येथे उपोषण देखील केलेले आहे. त्यांना उपोषणाच्या दरम्यान त्यांना असं सांगितलं की कारवाई केली जाईल, परंतु कारवाई केली जाईल असं सांगून त्यांना सांगितल्यानंतर आश्वासन दिल्यानंतर त्यांनी दिलेलं उपोषण सुटलं होतं. त्यानंतर पुन्हा त्यांनी पत्रव्यवहार केला अंबड नगरपालिकेला. अंबड नगरपालिकेला पत्रव्यवहार केला आणि अंबड नगरपालिकेला त्यांनी पत्रव्यवहार करून विनंती केली होती की संबंधित जे अतिक्रमण आहे ते हटवण्यात यावे. सदर हा अधिकार नगर परिषदला आहे अतिक्रमण हटवण्याचा. मात्र नगरपालिका ही जी आहे ही कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. का टाळाटाळ करत आहे याचं मागचं कारण आपण त्यांना विचारू. आपल्यासोबत जगन्नाथ ढेरे आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. दादा, लोकात्मा न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत. काय सांगणार आहात तुम्ही उपोषणाला बसल्यात, काय मागणी तुमची? माझं नाव जगन्नाथ नवनाथ ढेरे. मी अनेक वेळा उपोषण केलं. मागच्या वेळेस मी तहसीलला उपोषण केलं होतं की अतिक्रमण हटवण्याबाबत, पण मला तिथं आश्वासन लेखी दिलं किंवा आम्ही आदेश शिवला काढलेले आहेत किंवा ते अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावं आणि पत्राद्वारे आम्हाला टप्प्याद्वारे कळवण्यात यावं कारवाई केली म्हणून. पण आम्ही तसं नगरपालिकेला निवेदन दिलं. एक निवेदन देऊनही 10-12 दिवस झाले ते टाळाटाळ करायला लागले. त्यामुळे नाविलाजाने आज उपोषणाला बसलो. बघू शकता आपण तहसील कार्यालय अंबड म्हणजे तहसीलदार साहेब यांनी जे नगर परिषद अंबड यांना पत्र व्यवहार केला आणि त्यांना सांगितलं की कारवाई करण्यात यावी. मात्र कारवाई केली जात नसल्याचा आरोप उपोषणकर्ते यांनी केलेला आहे. दादा, तुमचं उपोषण तुम्ही कधीपासून बसले आहेत, काय सांगणार आहात? मी आज 23 तारीख 23/3/2026 वार सोमवार सकाळी 12:30 वाजता बसलो.
मी सकाळी बसल्यापासून तर माझ्याकडे कोणी आलं नाही आणि 5-6 वाजता आले, धातूर मातूर पत्र दिलं आणि उपोषण सोडा म्हणायला लागले. त्यांना म्हणलं त्यांच्यावर कारवाई करा. ते म्हणे आम्ही काही कारवाई करू शकत नाही किंवा काम बंद करू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की हे सरकारी कर्मचारी आणि ते धारक अतिक्रमण करणारा हे मिलीभगत झालेले आहेत. त्याच्यामुळे हे सरकारी कर्मचारी त्यांचं ऐकायला लागले. त्यांचं ऐकून आम्हाला नायक त्रास सोसावा लागत आहे. आता तुमचं पुढील जे तुमच्या सांगितल्याप्रमाणे तुमचं असं म्हणणं आहे की नगर परिषद आणि संबंधित अतिक्रमण धारक यांची मिलीभगत असं तुमचा आरोप आहे, बरोबर? हे यांचा मिलीभगत असल्यामुळं हे त्याचं ऐकतंय, हे त्याचं ऐकतंय, त्याच्यामुळे हे टाळाटाळ करायला लागलेत. आणि त्याच्यामुळे मी बसलोय. उद्या अशा अनेक समस्या आहेत, असं कोणी पण बसू शकतं, त्याला सगळ्याला अधिकार आहे. मग हे अधिकारी कर्मचारी लोक आहेत, यांनी गोरगरीब जनतेला न्याय द्यायला पाहिजे ना. हे न्याय देऊ शकत नाही का? मग आता तुम्ही या संदर्भात वरिष्ठांना काही बोललो? वरिष्ठांचे कोणी तुमच्याकडे आले होते का? आले होते, धातूर मातूर पत्र दिले, असं कारवाई करू शकत नाही, हे करू शकत नाही, ते नाही. मग आता कोर्टाचं पालन मी बी करतो. कोर्टाचा नियम मला लागू होतो, त्यांना लागू होत नाही का? मग त्यांना पण नियम लागू झाला पाहिजे ना कोर्टाचा. असं कोण म्हणलंय तुम्हाला की आम्ही कारवाई करू शकत नाही? हे मुख्य अधिकारी नगर परिषदचे मुख्य अधिकारी बोलले. काय म्हणले ते? म्हणे आम्ही कारवाई करू शकत नाही भाई. म्हणजे अतिक्रमण काढू शकत नाही, नाही? अतिक्रमण काढू शकत नाही म्हणे आम्ही. शिवसाहेब म्हणले असं? शिवसाहेब बोलले. बरं, आता या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? आता जोपर्यंत आपल्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत उठणार नाही. बघू शकता जे अपंग बांधव आहे, शासनाने वेळोवेळी GR देखील काढलेले आहेत की अपंग व्यक्तीला प्राधान्य देण्यात यावे. परंतु अपंग व्यक्तींनी या अगोदर देखील नगरपालिकाच्या संदर्भात जे तहसील कार्यालय आहे तिथे देखील उपोषण केलेलं आहे. त्यानंतर आता इथं देखील त्यांनी उपोषण केलेलं आहे. आणि त्यांच्याकडून असं सांगण्यात येत आहे की बाबा जे मुख्य अधिकारी साहेब आहेत ते तर भेटायला आलेच नाही, पण त्यांचं कोण म्हणजे ते प्रतिनिधी असतील ते येऊन भेटले, परंतु त्यांनी धातूर मुतूर अर्ज दिले. त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा संबंधितावर कारवाई व्हायला पाहिजे, कारवाई करण्यास का टाळाटाळ करते. तर यांचं म्हणणं असं आहे की बाबा यांची काही मिलीभगत तर नाही ना, असा यांच्याकडून आरोप केला जात आहे. आणि यांची अशी मागणी आहे, जोपर्यंत यांची मागणी पूर्ण केली जाणार नाही, अतिक्रमण हटवले जाणार नाही, तोपर्यंत इथून उठणार नाही. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड.